लातूरमध्ये काल अभिमन्यू पवार यांनी एक वक्तव्य केलं आणि त्यानंतर एक वाद निर्माण झालेला आहे. अभिमन्यू पवार यांनी उद्योजकांना लातूरचे उद्योग औसामध्ये या, कारण औसामध्ये सुविधा आहेत अशा पद्धतीचं वक्तव्य केलं आणि त्यानंतर काँग्रेसने यावरती आक्षेप घेतल्याचं पाहायला मिळतंय. काय आहे काँग्रेसचं म्हणणं? काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माझ्यासोबत आहेत. जे आमदार अभिमन्यू पवार यांनी वक्तव्य केलं उद्योगासंदर्भातलं, त्यावर काय भूमिका आहे? विरोध करताय तुम्ही? खरं म्हणजे लातूरबद्दलचा प्रचंड आकस आमदार अभिमन्यू पवार यांच्या त्या वक्तव्यातून दिसून येतो. लातूरमध्ये आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या माध्यमातनं, त्यानंतर दिलीपरावजी देशमुख साहेबांच्या माध्यमातनं आणि आज अमित देशमुख साहेब असतील किंवा धीरज देशमुख साहेब असतील, यांच्या माध्यमातनं बरेचसे उद्योग आलेले आहेत, येत आहेत. परंतु सत्ताधारी पक्षामध्ये राहून मुख्यमंत्र्याचे निकटवर्तीय म्हणून त्यांना समजलं जातं. तर त्यांनी त्या माध्यमातून नवीन उद्योग औषधाला आणले पाहिजेत. नवीन उद्योगांना औषधामध्ये कसं आणता येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तिथला औषधामधला रोजगार उपलब्ध झाला पाहिजे, औषधाची भरभराट झाली पाहिजे, ही आमची भूमिका आहे. पण त्यासाठी ते लातूरचे उद्योग औषधाला नेऊन अशा पद्धतीनं होणार नाही. त्यासाठी औषधासाठी त्यांना प्रयत्न करून त्या ठिकाणी नवीन उद्योग आणावे लागतील. काय वाटतं की तुम्हाला अशा पद्धतीचं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे असावं? आकस आहे. आकसापोटी हे झाले लातूरबद्दलच्या. त्यांना ते उद्योग जरी इथं असले तरी पाणी नाही, वीज वेळेवर मिळत नाही आणि त्यामुळे असं पद्धतीचं वक्तव्य केल्याचं बोललं जातंय. हे अत्यंत चुकीचं आहे. कारण तुम्ही आज जर MIDC मध्ये जाऊन पाहिलं तर या सर्व सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत. बरं, दुसरी गोष्ट म्हणजे तेही सत्ताधारी पक्षात आहेत. त्यांचं स्वतःचं ऑफिस लातूर शहरात आहे. हे महत्वाचं आहे. आणि असं असताना लातूरचे उद्योग आणि औषधाला यावं हे म्हणणंच आकाशापोटी आहे असं म्हणतो. आता भाजपच्या काळामध्ये किती उद्योग आले असं तुम्हाला वाटतंय? लातूरमध्ये काही त्यापैकी उद्योग आलेत का? आणि रेल्वे कोचचा इतर उद्योग काही त्यामध्ये भर पडली आहे का? बघा, रेल्वे कोचचं जितकं ते त्यांनी तितकं त्याचं बँड वाजवला होता. रोजगार उपलब्ध करून किती लोकांना रोजगार उपलब्ध झालाय. आपल्या भागातल्या एकाही तरुणाला त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध झालेला नाही. आज त्या ठिकाणी परदेशातनं तिथं कंपनीसोबत कॉन्ट्रॅक्ट होऊन त्या माध्यमातून बाहेरचे लोक येऊन तिथं काम करतायत. लातूरचा जो भूमिपुत्र आहे त्याला रोजगार मिळालाय का? आजही बेरोजगार त्या ठिकाणी चकरा मारतायत, पण त्यांना कुठलाही रोजगार त्या ठिकाणी उपलब्ध झाला नाही. यासाठी त्यांनी काय प्रयत्न केलेत? रेल्वे कोच फॅक्टरीतल्या त्या ठिकाणी भूमिपुत्रांना नोकरी मिळाली पाहिजे यासाठी त्यांनी काय प्रयत्न केलेत का? कुठलाही प्रयत्न केलेला नाही. अभिमन्यू पवारांनी हे वक्तव्य का केलेलं असते? आमदार असताना मुख्यमंत्र्याकडे ही मागणी करता आली असते, त्यांनी वक्तव्य का केलंय असं वाटतं तुम्हाला? लातूरच्या बद्दलचा आकाश असावा, त्यांनाही लातूरचं भरभराट पाहत नसावी, असं आमचं म्हणणं. एकूणच या वक्तव्यानंतर आमदारांच्या एक नवीन वाद निर्माण झालेला आहे. इथले उद्योग हे औषधाला न्या अशा पद्धतीचं किंवा उद्योजकांना तिकडं आमंत्रित केलं होतं. त्याला उद्योजक कसा प्रतिसाद देतात हेही पाहणं महत्वाचं आहे. मात्र या ठिकाणचे उद्योग खरंच तिकडे जाणार का हेही पाहणं महत्वाचं असणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. बोलायचे